आज आपण अळूचे हिरवेगार पानं घेतली आहेत. आपल्याला अळूच्या पानाच्या वड्या करायच्या आहेत. बघा, अळूचे पानं असे हिरवेगार आणि टवटवीत आहेत. लहान मोठे कोणतेही साईज चालते आपल्याला अळूच्या पानाच्या वडीला. मसाला काढला आहे आपण वड्यांसाठी. लाल मिरच्या, लसूण, जिरे, मीठ हे वाटून घेतलं आहे वाटण मिक्सरमधून. आणि आपण आता पीठ कालवत आहोत. बघा, पीठ घेतलं आहे गव्हाचं आणि बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ मिक्स करून घेतलं आहे. त्यामुळं कडक अळूच्या पानाची वडी ही कडक होती. अळूच्या पानाला आपण पीठ लावून घेत आहोत. पानांचा थर देऊन असं चांगले थरावर थर देऊन अळूच्या पानाची वडी वळून घेतलेली आहे. अळूच्या पानाच्या वड्या तयार केलेल्या आहेत आपण. आता त्या वाफून घ्यायच्या आहे. कढईमध्ये आपण पाणी टाकून पुरणाची चाळणी ठेवून त्या वड्या वाफून घेत आहोत. बघा, सगळ्या वड्या त्याच्यामध्ये टाकून दिलेल्या आहे चाळणीमध्ये आणि त्याच्यावर एक ताट ठेवलेलं आहे. ताट ठेवल्यामुळे वाफ बाहेर जाणार नाही आणि वड्या चांगल्या वाफून निघतील. आपण बघूया ताट काढून वड्या वाफवल्या गेल्या का नाही. वड्या छान वाफवल्या गेलेल्या आहे. आता त्या ताटात काढून बारीक बारीक असे स्लाइस कापून घेऊ, त्याचे गोल गोल पातळ पातळ. सगळ्या वड्या अशाच कापून घ्यायच्या एकसारख्या आणि लगेच तळून घ्यायच्या आहे. कडक कडक क्रंची क्रंची एकदम. तांदळाच्या आणि गव्हाच्या पिठामुळं ह्या वड्या कडक कडक होत्यात, एकदम खायला छान लागतात. बघा, अळूच्या पानाच्या वड्या तयार झालेल्या आहेत. खूप अशा मस्त झालेल्या आहेत अळूच्या पानाच्या वड्या. नक्की करून पहा, खाऊन पहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा.